राज्यभरात स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक रणधुमाळी सुरू आहे. प्रचार शिगेला पोहोचलाय. राज्यात 2 डिसेंबरचा धुरळा उडायला तयार असतानाच आयोगानं 20हून अधिक नगर परिषदांच्या निवडणुकांना ब्रेक लावलाय. यवतमाळ पासून बारामती पर्यंत कोणत्या ठिकाणी काय घडलं, चला पाहूयात त्याचा खास रिपोर्ट. नमस्कार, मी प्राची शिरकर. आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईव्ह. निवडणुकीची रणधुमाळी. प्रचार संपायला काही तास बाकी असतानाच राज्य निवडणूक आयोगानं 20हून अधिक नगर परिषदांच्या निवडणुका पुढे ढकलल्या. न्यायालयीन अपिलांमुळे ज्यात आरक्षणवाद, नियमभंग आणि अध्यक्षपदाच्या जागांचा समावेश आहे. उर्वरित 246 नगर परिषदा आणि 42 नगरपंचायतींचं मतदान मात्र ठरल्याप्रमाणे 2 डिसेंबरला सकाळी 7:30 ते संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत होईल. सुरुवात यवतमाळ पासून. या ठिकाणी संपूर्ण नगर परिषदेची निवडणूक स्थगित करण्यात आली आहे. अध्यक्षपदाच्या अपीलमुळे आता 20 डिसेंबरला मतदान, 21 तारखेला मतमोजणी होईल. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशही काढले आहेत. सोबतच वणी नगर परिषदेचा प्रभाग 14 क, दिग्रस 2 ब, 5 ब, 10 ब, पांढरकवडाचे 8 अ आणि 11 ब यासाठी 20 तारखेला मतदान होईल. पुण्यात बारामती, फलटण, महाबळेश्वर मधील निवडणुकाही स्थगित करण्यात आल्या आहेत. तर अंबरनाथ नगरपालिकेच्या निवडणुकीबाबत संभ्रम आहे. जळगाव मध्येही अशीच परिस्थिती आहे. 6 तालुक्यातील 12 प्रभागांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या. यात भुसावळचे 3, सावडाचे 3, अमळनेरचा 1, येवलाचा 1 तर वरणगाव आणि पाचोराचे प्रत्येकी 2 प्रभागांचा समावेश आहे. आता वळूयात वाशिमकडे. वाशिम नगर परिषदेची निवडणूक स्थगित करण्यात आली आहे. तर रिसोडचे प्रभाग 5 ब आणि 10 अ यांचाही समावेश आहे. या ठिकाणी नगरसेवक पदाच्या जागांसंदर्भात न्यायालयात अपील करण्यात आले. बीड मध्येही काही प्रभाग तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात फुलंब्री नगर परिषदेलाही याचा फटका बसलाय. त्याचबरोबर वैजापूर, गंगापूर, पैठण, चंद्रपुरात घुग्गुस, गडचांदूर, मूल, बल्लारपूर, वरोरा या 5 प्रभागातील निवडणुकाही स्थगित करण्यात आल्या. गेल्या 8 वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडलेल्या आहेत. त्यासाठी आरक्षण, वाद, ओबीसी मर्यादा ही कारणं आहेत. तसंच निवडणूक पारदर्शक होणंही आवश्यक आहे. स्थानिक अपिलांचा मान राखून निवडणूक आयोगाने काही संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. आता 2 डिसेंबरला जे घडतंय ते पुढे 2 आठवड्यांनी घडणार आहे. पुढील टप्प्यात नवीन धुरळा, नवीन रणसंग्राम. यावर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन राजकीय विश्लेषणासाठी पाहत रहा प्रहार न्यूज लाईव्ह. धन्यवाद.